महाराष्ट्राची विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जागा आहे. स्वर्गीय आमदार आदरणीय अरुणकाका जगतापसाहेब यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. ते 10 वर्षे याच जागेवरती विधान परिषदेवरती आमदार म्हणून ते काम केलेले आहे. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. म्हणून आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी. अनेक मातब्बर 3-4 लोक उमेदवार या पक्षासाठी इच्छुक आहेत. तरी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांना विनंती आहे आणि की ही जागा महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी ही माझी आग्रहाची विनंती आहे. मी जिल्हाध्यक्ष म्हणून मागणी करतो की अहमदनगर अहिल्यानगरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी. रामकृष्ण. दाव्याचा विषय तर 100% भारतीय जनता पार्टीची जागा लढणार आहे. काल आम्ही पालकमंत्री महोदय असतील, वरिष्ठ भाजप प्रदेशाध्यक्षांच्या ऑफिसला असेल, या ठिकाणी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात 16 ठिकाणी या ठिकाणी निवडणुका लागल्या. त्यामुळं घटक पक्षांशी बोलून या ठिकाणी हा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, या ठिकाणी जिल्ह्यातले राम शिंदे साहेब असतील, सर्व लोकप्रतिनिधी यांना विचारून 1-2-3 दिवसात मुख्यमंत्री याबाबतीत निर्णय घेऊन उमेदवार जाहीर करतील. आणि जवळजवळ 200च्या आसपास जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या आत्ता मतदान आहे. 400-450 मतापैकी 200 जागा ह्या भाजपला मानणाऱ्या आहेत आणि भाजपच्या तिकीटवर निवडून आले उमेदवार. त्याच्यामुळे 100% पक्षी बालापाल पाहता ही जागा भारतीय जनता पार्टीच लढणार आहे आणि मोठ्या फरकाने जिंकून येईल. चर्चेमध्ये नावं आहेत, परंतु आता हा तिन्ही घटक पक्षांना विचारात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतला असल्यामुळं लगेच नाव सांगणं बरोबर नाही. पण इच्छुकांची संख्या जरी खूप असली तरी एक मताने नाव फायनल होणार आहे. आणि सद्यस्थितीत असं बघितलं की आता नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्याच्यामधून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये साधारण 199 मतदार भाजपचे आहेत आणि 50च्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे एकूण बलाबल जर बघितलं तर साधारण 231ची जी संख्याबळ, म्हणजे जादुई आकडा ज्याला म्हणू आपण, तो गाठण्यासाठीचं जे संख्याबळ अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा अधिकची संख्या आता ह्या घडीला, या क्षणाला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. म्हणजे साधारण 250 मतदान संख्या या क्षणाला असल्यामुळं त्यांचा निर्विवाद जो कोणी उमेदवार भाजप किंवा राष्ट्रवादीचा असेल तो निर्विवादपणे निवडून येईल, यात काही शंका नाही. म्हणजे खरं तर नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिंदे सेना तशी भाजप राष्ट्रवादीपासून थोडीशी बाजूलाच असते आणि जे काही शिंदे सेनेचे आमदार नगरमधले निवडून आलेले आहेत ते मला असं वाटतं ते विखे पाटील यांचे थोडेसे समर्थक दिसतात. सातत्यानं ते त्यांच्या बरोबरच असतात. त्याच्यामुळे शिंदे सेनेला फार विचारात घेतलं जाईल अशी स्थिती नगर जिल्ह्यात या क्षणाला तरी नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो ठरविल तोच उमेदवार नगर जिल्ह्यामध्ये आमदार झालेला असेल, यात काही शंका नाही. आता हा उमेदवार कोण असू शकेल याविषयीचे तर्कवितर्क, शंका नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेकांना शब्द दिल्याचा आपण ऐकतो. मागच्या काही निवडणुका पार पडल्या, विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यावेळेस काही लोकांना शब्द दिले गेले. आत्ताच नुकतीच राहुरीची पोटनिवडणूक पार पडली, त्या निवडणुकीमध्येही प्राजक्त तनपुरे यांना शब्द दिल्याचं माध्यमांनी सांगितलेलं आहे बऱ्याचदा. हे खरं तर अधिकृतपणे कोणाला शब्द दिलाय का याविषयीची कुणीही तसं स्टेटमेंट केलेलं आपल्याला ऐकवत आलेलं नाही. आता प्राजक्त तनपुरे यांचा विचार काय केला तर कदाचित ते या पदासाठी दावेदार असू शकतात. नगर शहरामधूनही आमदार संग्राम जगताप यांच्या बंधू सचिन भाऊ या पदासाठी दावेदार असू शकतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटपोट्याला गेलंच तर चंद्रशेखर घोले यांचंही नाव त्यासाठी असू शकतं. परंतु यावेळेस नगर जिल्ह्याच्या राजकारणात कदाचित थोडंसं धक्कातंत्र असू शकेल असं मला वाटतं. जातीय समीकरणांचा जर का विचार केला तर कदाचित प्रताप काका ढाकणे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतात. कारण अलीकडच्या काळामध्ये प्रताप ढाकणे यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक पाहिली आणि प्रताप काका ढाकणे यांच्या कारखान्यांना भाजप सरकारनं केलेली मदत पाहिली तर कदाचित भविष्यात जातीय समीकरणामध्ये प्रताप काकांचं नाव आघाडीवर येऊ शकतं असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार कोण असू शकेल तर ज्यांना कोणाला शब्द द्यायचे ते ऑलरेडी आमदार झालेले आहेत. कोल्हे यांचं नाव पाठीमागे चर्चेत होतं पण ते अगोदर तेही आमदार झालेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे असा चेहरा, एखादा नौका चेहरा असू शकतो अशी परिस्थिती आहे. उर्वरित आता महाविकास आघाडी कोण उमेदवार देईल याकडेही थोडंसं लक्ष द्यावं लागेल. कदाचित शंकरराव गडाखही
उमेदवार असू शकतील महाविकास आघाडीचे, परंतु आता खरं येणाऱ्या काळातच हे स्पष्ट होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.